योगायोग असं 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले जातात. 1500 रुपये लाडक्या भावाकडून, लाडक्या बापाकडून, लाडक्या काकाकडून, लाडक्या मामाकडून वसूल केले जातात. म्हणजे फुल भलही या सरकार आहे, वेळा बनवतंय सरकार आपल्याला. पण त्यांचे पण चुकी नाही आहे. त्यांनी जी आश्वासन दिली होती निवडणुकीसाठी, जो जुमलाच केला होता, तो त्यांना काहीतरी दाखवायचंय म्हणून आपल्याकडून वसुली करून लाडक्या बहिणींना त्यांना 1500 रुपये द्यायचे. बघा सरकार ही आपली माणसं आपल्याला लुटताय आणि आपल्याच बायकांना पैसे देत आहे, आपल्याच बहिणींना पैसे देत आहे. का आम्हाला फुकटचं नकोय, फुकटची खायची सवय नाही पाहिजे आम्हाला. आणि नकोय कुणाचा एकही रुपया हरवता नको. आम्ही कष्ट करतोय, मेहनत करतोय, लाखो रुपयाच्या गाड्या घेतोय. लाखो रुपयाच्या गाड्या घेत असताना अशा जायचं गाठी जागोजाग्यावर नो एंट्रिया, किन्नरची सक्ती, नो पार्किंग, ड्रायव्हरला अक्षरशः मारलं जातंय. एवढा अन्याय अत्याचार का आणि कशासाठी करताय तुम्ही? का आम्ही माणसं नाही का? आमच्या अंगात रक्त नाहीये? एवढं सर्व असतानाही तुम्ही आमच्यावर एवढे अन्याय का करताय? आम्ही पण माणसं आहे, सर्वसाधारण आहे. आम्ही पण कुणाचे तरी पती, कुणाचा तरी भाऊ आहोत. तुम्ही पण सरकार, तुम्हाला पण आई वडील आहेत, तुमचे बी कुणी मुलं मुली आहेत. अन्याय अत्याचार आम्ही सहन करायचा? अरे आम्ही देश चालवतो, देश. वाहतूकदारांनी जर एक दिवस चक्का जाम केला, एक दिवस ओनली वन, तर तुमच्याकडे खूप कसं भेटेल. तुमचे भाजी अनेक इम्पोर्ट एक्सपोर्टच्या देशामध्ये करताय तुम्ही. JNPT विभागातून दुसऱ्या देशात जातो, दुसऱ्या देशातून आयात करता तुम्ही. जर आम्ही एक दिवस बंद केल्याच्या नंतर तुमचे काय हाल होतील?